नमस्कार. मी स्वाती शालिनी गजानन सोनवणे. आज आपण बघताय काही दिवसापासून खूप प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे आणि त्या नुकसानावरच मी एक शेतकरी कन्या, एक कृषी कन्या म्हणून एक कविता तयार केलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्यांच्या व्यथा. अरे वरुण राजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? अरे वरुण राजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? अरे जो बळीराजा रात्रंदिवस मेहनत करतो, अरे जो बळीराजा पोटच्या पोरासारखी पिकाची काळजी घेतो, अरे त्याची ती काळजी, ती मेहनत बघून तरी भीत जाय. अरे वरुण राजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? अरे हे नव्हे फक्त पीक, हेच आहे त्याच्या लेकराचे फटाके, बायकोची साडी, फराळ आणि दिवाळी. अरे हे नव्हे फक्त पीक, हेच आहे त्याच्या लेकराचे फटाके, बायकोची साडी, फराळ आणि दिवाळी. अरे का एवढं दुःख लिहिलं तू त्याच्याच भाळी? अरे तुझ्या एवढं येण्यानं पिकासंग जलमय झाली रे ती धरणी माय. अरे वरुण राजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? अरे रात्रंदिवस एकत्र करून त्याने ही सोन्यासारखी शेती पिकवली, अरे तुझ्या येण्यानं ती सारी एका रातीत गमावली. अरे त्याला नको कोणताच बोनस, फक्त या बळीराजाला एकतरी सण सुखाने करू देत जाय. अरे बळीराजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? अरे तुझं खूप झालं ना आता, ऐक ना माझ्या बळीराजाच्या व्यथा. अरे तुझं खूप झालं ना आता, ऐक ना माझ्या बळीराजाच्या व्यथा. अरे आता तरी मला करू दे तुला बाय बाय. अरे वरुण राजा, का हा अन्याय? माझ्या बळीराजाचं चुकलं तरी काय? धन्यवाद.